नमस्कार मंडळी, भोजन आनंदमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवूया. हे पाहू शकता, असं मस्त फ्रेश वांग घेतलेलं आहे. इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आणि फ्रेश अशी कोथिंबीर. चला बनवायला सुरुवात करू. हे थोडंसं रेग्युलर बनवतो भरीत, त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे वांग कुठं किडकं आहे का किंवा एखादं बीळ आहे का ते बघून घ्यायचं नीट. तर वांग चांगलं आहे आपलं. तर काय करूया, ह्याला सुरीच्या साहाय्याने आपण थोडंसं कट करून घेऊया. का तर आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये टाकायची आहे. त्यामुळे अगदी वरचे वर आपण वांग कट करून घेणार आहोत. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपण 3 ठिकाणी कट करून घेऊया. हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहोत यामध्ये आपण. आता या पण ठिकाणी आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया. आता या वांग्यामध्ये आपण 2 मिरचीचे तुकडे आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या, म्हणजे ते बाहेर निघणार नाहीत आपण वांग भाजू त्यावेळेस. आता याच्यामध्ये पण टाकून घेऊया. मस्त फ्लेवर येतो मिरची आणि लसणामुळं, त्यामुळं रेग्युलर बनवतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. घरी बनवून बघा नक्की. आता इकडे पण आपण टाकून घेणार आहोत. आता काय आपल्याकडं गौरीची राख वगैरे नाहीये किंवा चूल नाही, आपण हे गॅसवरतीच भाजून घेणार आहोत. वांग्याला थोडंसं एक थेंबर तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती जाळी ठेवली, त्यावरती आपण मस्तपैकी वांग भाजून घेऊयात. आता मस्तपैकी आपण आलटून पालटून वांग भाजून घेणार आहोत. हे पाहू शकताय, मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे गॅस. जास्त मोठा करू नका गॅस, नाहीतर वांग आतून कच्चं राहण्याची शक्यता आहे. पलटी करून घेतलेले वांग तर सर्व बाजूनी मस्त छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे पाहू शकताय, आपलं वांग भाजून तयार आहे. तर आता गॅस बंद करूया आपण. भरीत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अगदी भन्नाट लागतं आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा फ्लेवर छानपैकी मिक्स होतो. पाहू शकता, आपलं वांग तयार आहे भाजून. तर अगदी 2 ते 3 मिनिटानंतर हे थंड झालं की मग नंतर वांग्याची साल काढून घ्यायची आपल्याला. पाहू शकता, मस्तपैकी वांग भाजलेलं आहे. हे थंड करून घेऊया. वांग आता थंड झालेलं आहे, तर आपण यावरची साल काढून घेऊया. तेल लावल्यामुळं वरचे वरच ह्याची साल निघून जाते, त्यामुळे थोडंसं तेल लावायचं आहे वांग्याला. पाहू शकता, सहजपणेच निघून चालले सालेचे. आता पूर्णपणे आपण याची साल काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व साल काढून घेतली. याचा देठ कट करून घेऊया सुरीने. मस्तच झालेला आहे भरीत. मस्त फ्लेवर लागलेला आहे, त्यामुळं वास पण अगदी छान येतोय. हे पाहू शकता, मिरची पण छान उकडली गेली यामध्ये. थोडंसं चमच्याने किंवा स्मॅशरने हे बारीक करून घेऊया आपण, म्हणजे छान एकजीव होईल लसूण आणि मिरची. अगदी जास्त नाही, पण थोडंसं बारीक करून घेऊया आपण अशा पद्धतीने. आणि नंतर यामध्ये आपण फोडणी करून घालणार आहोत. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया.
अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा लाल तिखट टाकले मी. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. यामध्ये टोमॅटो पण भाजून घातलं जाऊ शकतं. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कांदा पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण फोडणी बनवून घेऊया. गॅसवरती तडकापळीमध्ये तेल गरम करायला ठेवले. छान कडकडीत गरम झालेले तेल. त्यात जिरं मोहरी टाकली अर्धा चमचा, थोडासा कढीपत्ता आणि पाहू शकता शूटिंगच्या नादामध्ये आपली फोडणी थोडीशी करपली. आपण फोडणी टाकून घेणार आहोत भरतीमध्ये. तर आपलं भरीत खाण्यासाठी तयार आहे. मस्त फोडणी बसलेली आहे खमंग अशी. आपलं भरीत खाण्यासाठी तयार आहे. तर वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघा पाहू शकता मस्तपैकी भरीत तयार आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती याबरोबर मस्त एन्जॉय करू शकता. चला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पाहू शकता मस्त गरमागरम भरीत वांग्याचं तयार आहे. त्यासोबत मऊ लुसलुशीत चपाती आणि कांदा. तर या जेवायला वाली और प्याज कैसे फोड़ के आराम से खाने का, टाइम लेने का खाने पे. जितना आराम से खाएगा उतना अपने शरीर को अच्छा लगेगा.